आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला. जे बोलतात आहेत मी त्यांना असं विचारतो की विधानसभेमध्ये याच MIM ने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगा. फक्त मुस्लिम मतांवरती असणारा MIMचा उमेदवार जिंकून आला नाही. ते MIMचा उमेदवार जिंकून आला इथल्या OBCच्या मतावरती जिंकून आला हे एवढं लक्षात घ्या. मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही. मुस्लिम समाज पाठीमागे राहिलाय त्याचं एकमेव कारण की त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू असताना चुकलेला आहेस. किंवा ओएसी असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म हा निभावावा लागतो. तो निभावता येत नसेल तर युत्या करू नका. युत्या करता येत नसेल आणि धर्म निभावता येत नसेल तर युत्या करू नका. मुस्लिम बांधवांना माझं असं आव्हान आहे की हिंदू समाजामधला जो सेक्युलर मिजाज आहे त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन सेक्युलर उमेदवार आणि सेक्युलर राजकारण या देशामध्ये उभारलं पाहिजे. म्हणून त्यांनी असताना एका मुस्लिम माणसाला मतदान दिलं. त्याची कदर तुम्हाला आहे की नाही? आणि मुस्लिम बांधव हे जर कदर करणार नसतील तर येत्या काळामध्ये तुमच्या बरोबर कोण उभा राहणार नाही हे लक्षात घ्या. एका मौलवीला सुद्धा इशारा देतोय की मानवतेच्या नात्याने आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू, पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर आणि सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. फक्त माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून सर्व गुन्हे माफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर जे BJPचं राजकारण आहे, मुसलमानांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मौलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय हे आपण असताना लक्षात घ्या. BJPच्या राजकारणाला यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मौलवी करणार आहे आणि इथला असणारा मुस्लिम बांधव करणार आहे हे आपण लक्षात घ्या. इथल्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे त्यांनी असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही, मी धर्म बघणार नाही, त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी देणार. त्यांनी मागच्या वेळेस दिलं, ते मागच्या वेळेस दिलं. जी मुसलमानाची भावना होती की आम्हाला इथे असणारे हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही, ती सगळी पार मोडीत काढली अशी परिस्थिती ती पूर्ण मोडीत काढली. आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केला. हा इतिहास निर्माण केला. हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा आहे की नाही हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग. कालच मोदीचं वाक्य होतं की बाळासाहेब ठाकरेंचे असणारे माझे
लावले ना. आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे टॅब ओपन झालाय. आणि पाहिजे ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे. हे उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे, हे आपण लक्षात घ्या. ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे. वाटाघाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार नाही. हे आश्वासन आपण देऊ. हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती. शिवसेना तयार नव्हती. मी आता असं काही मुस्लिमांचं बघतोय, नाही आपण सेक्युलर पार्टियों को वोट देना चाहिए. अरे कोण सेक्युलर, कोण सेक्युलर? 25 वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता. भारतीय जनता पक्षाबरोबर होता. तिथं जमलं नाही की मुद्दामून फाटून घेतलं की आपल्याला 48 जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारकत घेऊन इथे असणारी युती घेतली. आम्हाला शंका होती म्हणून आम्ही म्हणालो की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ की 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, बीजेपी बरोबर जाणार नाही. आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसतंय की मोदी हे सांगत चुकलेले आहेत की काळजी करू नका, उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत, ही दिशा आहे. आणि मग मी इथल्या मुसलमानांना विचारतो कि किस जबान से आप ये कह रहे हो कि शिवसेना जो है ये सेक्युलर हो गई, सेक्युलर मिजाज का दिमाग हो गया. कांग्रेस ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है, दामन का दाग जो है वो निकल जाता है. मैं इन मुसलमानों से पूछना चाहता हूं कि कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली, कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसमें उसको अंदर डालो और धार्मिक आदमी जो है वो सेक्युलर बन जाता है, पूरी विचारधारा उसकी बदल जाती. मुखौटा तो हर वक्त कोई बदलता रहता है, लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वो ही सामने लेने के चलिए. ये मुखौटा जो है ये दिखावा. अगर मुस्लिम समाज यहाँ पे चूक गए, अगर मुस्लिम समाज यहाँ पे चूक गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा नहीं. ये बात मैं नहीं कह रहा हूं, इस देश की जो अर्थ मंत्री है निर्मला सीतारामन, उनके जो पति है परकला प्रभाकरन, उनकी 10 या 12 दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात पर उन्होंने कहा है कि अगर दोबारा मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं, लेकिन उन्होंने मुसलमानों को आगाह किया है, ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और ये कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गोधरा में हुआ, मुख्यमंत्री के वक्त गोधरा में हुआ
और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ कत्लेआम जो हुई, वो इस सिलसिला वो कह रहा है कि भारत के गली गली में होगा, भारत के गली गली में होगा। ये कोई छोटा मोटा आदमी नहीं है। जिसके बीवी के हाथ में इस देश की पूरी तिजोरी है और उसके सही के बिना, सिग्नेचर के बिना या कुछ हिलता नहीं है, ऐसे व्यक्ति आपको आगाह कर रहा है। इसलिए इस बात को नजरअंदाज मत करें, इस बात को आप नजरअंदाज मत करिए। कुछ लोग मुझे कहते हैं इतिहास का दोहराता देते कि हम तो लड़ने वाली कौन है। मैं उनसे ये पूछता फिर गोधरा में क्यों नहीं लड़े भैया? बदले की भावना क्या, तो फिर गोधरा में क्यों नहीं बदला लिया? ये जो इतिहास जो है वो सबक सिखाता है कि वह हम लोग लड़ना चाहिए। ये नहीं कि उसकी दुआ दे के हम लोग ये करें। अगर हम लड़ेंगे नहीं तो अपने आप को बचाएंगे नहीं, और लड़ना है तो यह इस बार वोट के माध्यम से लड़ना है और यही देखना है कि हम लोग दोबारा इतिहास इस औरंगाबाद में दोबारा, जैसे मैं पहले वक्ताओं ने यहां पर कहा कि जो वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है, वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है, वो मतदार आज भी अफसर के साथ में, आज भी अफसर के साथ में। और मैं मुसलमानों से पूछता हूं, आप हारने वाले के साथ जुड़ोगे या जीतने वालों के साथ जुड़ोगे? गलतियां तो मुसलमान करते आ रहा है। औरंगजेब पे मजहब पर वंचित बहुजन अघाड़ी गए, मगर पैगंबर का दिल जो है वो वंचित बहुजन अघाड़ी ले आए। हिजाब के खिलाफ यही सम्मेलन होने वाला था और उस लड़की का सत्कार होने वाला था,